मित्रहो नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मित्रहो, कुणाचं समर्थन नाही आणि कुणाचा विरोधही बिलकुल अजिबात नाही. फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण सदैव आपल्या सर्वांनी सदैव जागरूक राहावं, केवळ एवढ्यासाठी हा प्रयत्न आहे. मित्रहो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मारल्या थापा भारी केला महाराष्ट्र कर्जबाजारी, आश्वासनांचे शब्द फिरले माघारी. गेल्या 10 तारखेला महायुतीने सादर केला जो अर्थसंकल्प, महायुतीने अर्थ नसलेला अर्थसंकल्प जो सादर केला मित्रहो, त्यात कुणाला काय मिळालं ते आपण सर्वांनी आवर्जून बघितलं आहे. अर्थमंत्री अजितदादा पवारांनी रस्ते विकासाच्या नावावर राज्यातील ठेकेदारांच्या जिभेवर पेढा ठेवला आणि दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा आहे. महाराष्ट्राची तिजोरी रिकामी असल्याने या अर्थसंकल्पाला खऱ्या अर्थाने काहीच अर्थ उरला नव्हता. पण ही तिजोरी मग नेमकी कोणी रिकामी केली? सत्तेत येण्यासाठी योजनांची खैरात अगदी फुटाण्यासारखी वाटून महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम कोणी केले? मग तिजोरी कंगाल असल्यावर देखील थापा कशाला मारायच्या? अर्थात काल परवा मी एका व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे खिशात नाही खायला आणि निघाले घोषणा द्यायला, असा त्याचा अर्थ होतो मित्रहो. शेतकरी जीडीपीला मोठं करू शकत नाही, अख्ख्या जगाला माहिती आहे आणि राजकारण्यांना अवश्य माहिती आहे. शेतकरी जीडीपीला मोठं करू शकत नाही. शेतकऱ्यांकडून काय प्राप्त होणार सरकारला? तर काहीच नाही. उलट महाराष्ट्र पुन्हा कर्जबाजारी होणार आणि ते कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर आकारून महागाई वाढवणार आणि जनतेची कंबर पुन्हा मोडणार. शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालत बसण्यापेक्षा ठेकेदारांना खुश करणे तुम्हाला सोयीचे वाटले असावे, कारण त्या दिशेने 10% रकमेचा महाप्रसाद अगदी सन्मानाने तुम्हाला मिळणार. शेतकरी मेला तरी 72, त्याची कुणाला काय पडली? शेतकरी मेला तरी 72, त्याची कुणाला काय पडली? दुसरीकडे भीक मागण्याची नेहमीच सवय जडली. त्या निरर्थक अर्थसंकल्पाला बघून आणि ऐकून अनेकांना उद्धव ठाकरे साहेबांची आठवण झाली, हे लक्षात घ्या. कारण ते मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या सरकारच्या कठीण काळात, अगदी कोरोना काळात, कोविड काळात शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला होता. उद्धव साहेबांनी आपल्या पहिल्याच दिवशी नागपूर अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली होती आणि फक्त घोषणाच केली नाही मित्रहो, तात्काळ त्याची अंमलबजावणी देखील केली होती. हे शेतकऱ्यांना ठाऊक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. सोबतच कोविड काळात त्यांची अग्निपरीक्षाच होती, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आपण तो काळ भोगला आहे मित्रहो. त्यामुळे त्यांनी यथायोग्य भरपूर प्रयत्न महाराष्ट्राच्या भल्यासाठी केले होते आणि म्हणूनच उद्धव ठाकरे साहेबांनी आपले स्थान सामान्य माणसांच्या मनात या महाराष्ट्रात निर्माण केले होते. आणि खरं आहे ना, हेच त्यांचं गुडविल पाहून भारतीय जनता पार्टीची झोप उडाली होती. आणि नंतर मग काय झालं? सामदाम दंडभेदाच्या रस्त्यावर जाऊन खोक्यांच्या झोक्यावर एकनाथ शिंदे यांना सुरतला नेऊन झुलवले आणि उद्धव साहेबांचे सरकार पाडून नाथांना एकदाचे गादीवर बसवले. लोक हा खेळ खंडोबा अजिबात विसरलेले नाहीत. महाराष्ट्राला ठाऊक आहे, स्मरणात आहे. सुरत गुवाहाटीची ती नीती आणि पहाटेचा तो शपथविधी वगैरे वगैरे चुलमांडीचे ते खेळ महाराष्ट्राने यापूर्वी कधीही बघितले नव्हते. कारण तेव्हा शिवसेनेचा वाघ जिवंत होता. एवढंच आहे की नंतर सरकार स्थापन करून थापा मारण्यात तुम्ही कुठेही कमी पडला नाहीत, परंतु त्या थापांच्या बातांनी आता शेतकऱ्यांचे डोळे चांगलेच उघडले आहेत. हिंदुत्वाचा बुरखा कुठपर्यंत चालणार? एक काळ, एक वेळ, एक अंत. कालच्या माझ्या याच विषयावरील व्हिडिओमध्ये काही फक्त मित्रहो
1% लोकांच्या कमेंट या शेतकऱ्यांच्या विरोधात होत्या. लक्ष द्या. ते म्हणतात प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना कर्ज का हवं असतं. मला त्या मान्यवर महोदयांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, ज्यांनी त्या कमेंट केल्या होत्या. काही 2-4 लोक असतील आणि माझा त्यांना ओपन चॅलेंज आहे. तुम्ही विदर्भात माझ्या गावी या. 1-2 नव्हे तर सर्व सोयीयुक्त माझ्या मालकीचं 10 एकर शेत मी तुम्हाला फुकट पेरायला देतो. फुकट, फ्री. तुम्ही फक्त राबा, पेरा आणि पिकवून दाखवा. आणि शेतमाल विकल्यानंतर माझ्याजवळ वही आणि एक पेन घेऊन हिशोब करायला बसा. आणि तो हिशोब घेऊन उरलेला नफा घेऊन आपण दोघंही मिळून मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊ. आणि नंतर उरलेल्या नफ्याची तुलना फक्त एका सरकारी शिपायाच्या पगारासोबत करावी. आणि दोघांच्याही जीवनशैलीची, अर्थात शेतकरी आणि तो सरकारी शिपाई, या दोघांच्याही जीवनशैलीची तुलना शोधावी. तुम्ही जिंकले तर मी हे यूट्यूब चॅनल कायमचं सोडून देईल आणि तुमची याच चॅनलवरून जाहीर माफी मागेल. मित्रहो, शेतकऱ्यांच्या भरोश्यावर 2 वेळचं भोजन करणाऱ्यांनो, शेतकऱ्यांची चेष्टा करणं सोडा. तुम्ही त्याच्या जीवाची व्यथा बघू शकत नाही, अजिबात बघू शकत नाही आणि भोगू देखील शकत नाही. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधी कमेंट करून शेतकऱ्यांचा अपमान करू नये, ही माझी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती आहे. जे काही 1% लोक असतील त्यांच्यासाठी तुमची भूमिका, तुमचे सकारात्मक मत, विचार अवश्य मांडा. तुम्हाला ते स्वातंत्र्य नक्कीच आहे. तुम्हाला माहिती आहे, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमाफी दिली होती तेव्हा त्यांनी अजिबात जास्त गाजावाजा केला नव्हता, अजिबात केला नव्हता. परंतु ज्या अर्थसंकल्पात काहीच नव्हते, त्या अर्थसंकल्पाला काही अर्थच नव्हता, त्या अर्थसंकल्पाच्या शेरोशायरीने सभागृहातील बाकडे फक्त तुटून पडायचे राहिले गेल्या 10 तारखेला. आपल्याला ठाऊक आहे सगळ्यांना. यावर्षी शेतमालाला भाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांची पुढील वर्षी पेरणीची सोय नाही. हे लक्षात घ्या. मुलामुलींचे शिक्षण डोळ्यापुढे आहे. मुलामुलींच्या लग्न कार्याची सोय नाही. कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे आणि आसमानी संकटांची चिंता डोक्याभोवती घिरट्या घालते आहे मित्र शेतकऱ्यांच्या. आणि वेगळा तो जंगली जनावरांचा हैदोस. बेरोजगारीमुळे भुरटे चोर शेतात फिरून चोऱ्या करतात, तो एक वेगळा भाग. पोलीस म्हणतात वस्तू शेतात ठेवू नका, घरी घेऊन जा. विचार करा, शेतकरी कोणकोणत्या वस्तू दररोज घरी घेऊन जाईल. शेतकऱ्यांच्या वस्तू म्हणजे काही पिशवीत नेण्याचा भाजीपाला नव्हे मित्रहो. एखाद्या दुकानाला कुलूप लावता येतं किंवा एखादा कारखाना देखील बंद करून मालकाला घरी जाता येतं. परंतु शेताला कुलूप कुठे लावायचं? उचलावी जीभ आणि लावावी टाळक्यात असं होत नसतं. शेतकरी संघटित नसल्याने हे त्याला भोगावं लागत आहे. एखाद्या बाणगुडाने नेतृत्व केलं जरी तर तो 2-4 खोक्यात मॅनेज होऊन जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडे नेता शिल्लक उरला नाही. शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडे आता यावेळी बघायचं मित्र. वीज बिल माफी वगैरे म्हणजे ऊंट के मुंह में जीरा असा प्रकारचा प्रयोग आहे. तो काही पुरेसा उपाय शेतकऱ्यांसाठी नाही. अर्थसंकल्पातील रस्ते विकासांनी स्वतःच्या खिशाचा विकास होतो हे सर्वच नेत्यांना ठाऊक आहे आणि सामान्य जनतेला देखील हा प्रकार सर्व ठाऊक आहे. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने सर्व काही भकास होण्याची भीती सरकारला वाटली असावी म्हणूनच हा प्रकार घडला आहे मित्र. ठेकेदारांच्या सोयीचा अर्थसंकल्प हा सरकारच्या सोयीचा अर्थसंकल्प ठरणार आहे. अजितदादा पवार म्हणतात आर्थिक बेशिस्त रोखण्यासाठी आम्ही अशा प्रकारचा अर्थसंकल्प आणला. मान्य आहे, शिस्त असावीच व्यवहारात, मान्य आहे. आर्थिक बेशिस्तपणा नको. मग तो धनंजय मुंडेंचा 300 कोटींचा घोटाळा अंजली दमानी यांनी पुढे आणला. ती कुठली आर्थिक शिस्त आहे हे देखील बघायला हवं. त्याची चौकशी का सुरू होत नाही? लाडक्या बहिणींना तिजोरीत पैसा नसताना निवडून येण्याच्या आधीच हप्ते आपण सुरू केलेत. ती कुठली आर्थिक शिस्त होती?
शेतकऱ्यांचे डोळे उघडले तर आंदोलनाची आग उसळेल, हे लक्षात घ्या. नाही डोळे उघडले तर आपापल्या शेतात जाऊन काम करा, अगदी राम राम म्हणत. अशी गंमत आहे मित्र. 3 माणसं आहेत, 3 नेते आहेत, 3 सन्माननीय मंत्री महोदय आहेत. मित्र हो, आज या विषयात एवढंच. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या भल्यासाठी शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.